सातपुड्याच्या पाटोड्यांमध्ये जो मसाला भरतात त्यासाठी हे 6 ते 7 कांदे किसून घेतलेले आहेत। कांद्यासोबत 1 वाटी सुकं खोबरं आपण किसून घेतलंय। बघतोय सातपुड्याच्या पाटोड्या ही खानदेशी स्पेशल रेसिपी आहे। त्यासाठी आपण प्रथम सातपुड्याच्या पाटोड्यांमध्ये जो मसाला भरतात त्या मसाला भरण्याची तयारी करतोय। त्यासाठी आपण 6 ते 7 कांदे किसून घेतलेत आणि तव्यावरती ते आपण छान भाजून घेऊया। गुलाबीपेक्षा जास्त रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आणि त्यासाठी आपण घेतलंय एक सुका खोबऱ्याची वाटी, ही किसून घेतली आहे, ही पण आपण तव्यावरती छान भाजून घेऊया। कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेतलाय। आता त्याच्या बाजूलाच आपण हे किसून घेतलेलं खोबरं थोडंसं 1 मिनिट गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया। खमंग गुलाबीसर होईपर्यंत आपलं खोबरं भाजून झालंय। खोबरं आणि कांदा दोन्ही आता आपण मिक्स करून घेऊया। एकाच तव्यावर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय। मिक्स करून पुन्हा 1 मिनिट भाजून घेऊया। कांदा खोबरं हे भाजून घेतलंय। त्यातच आता आपण हळद, लाल तिखट, खसखस, तीळ, हिंग, जिरं, कोथिंबीर हे सगळं टाकून परत भाजून घेणार आहे। मसाला भाजताना कांदा पूर्ण असं कांद्यातलं पाणी असं पूर्ण निघून जायला पाहिजे, म्हणजे थोडं कोरडा व्हायला पाहिजे, इथपर्यंत तो मसाला भाजायचा। टाकून घेऊया थोडंसं जिरं किंवा धणे जिऱ्याची पूड, थोडासा गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि थोडं काश्मीरी तिखट। खट कमीच वापरायचं आहे कारण आपण भाजीचा जो सार करणार आहे त्याच्यामध्ये आपण तिखट घालून घेणार आहे। पुडामध्ये टाकण्यासाठी पुडाच्या मसाल्यात तिखट कमी वापरायचं आहे। खसखस, थोडंसं हिंग, कारण डाळीच्या पिठाच्या आपण सातपुड्या करतो, पचण्यासाठी आणि चव येण्यासाठी थोडं हिंग, तीळ, थोडी कोथिंबीर आणि आता आपण छान हे सगळं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सातपुड्याच्या ज्या पाटोड्या आपण तयार करतो त्याच्यात भरण्यासाठी हा असा मसाला तयार केला जातो। तेव्हा प्रथम आपण हा मसाला तयार करून घेतला आहे। आता आपण रस्सा जो तयार करणार आहे त्याची तयारी करूया। हा मसाला पुन्हा जरा 1 मिनिट छान मिक्स करून भाजून घ्यायचा आहे। बघू शकतात मसाल्याचा रंग किती छान आलाय, एकदम सुंदर मसाला तयार झालाय। आता आपण जी भाजी तयार करणार आहे त्यासाठी हे कांदे घेतले, 2 ते 3 कांदे तव्यावर छान भाजून घेऊया। किती छान मोकळा मसाला तयार झालाय बघा। असा मसाला तयार व्हायला पाहिजे। सातपुड्याच्या पाटोड्यामध्ये भरण्यासाठी हा मसाला अशा पद्धतीने तयार झाला पाहिजे। भाजीसाठी रस्सा तयार करण्यासाठी कांदा छान भाजून झालाय। हे किसून घेतलेलं आलं, लसूण, धणे जिरे पूड किंवा जिरं, हा गरम मसाला आणि हे लाल तिखट, काश्मीरी तिखट मिक्स आहे, पोह्याचा 1 चमचा। आता हा गरम मसाला आहे वर्षभर साठवणुकीचा केलेला, त्याच्यातला हा 1 चमचा गरम मसाला घेऊया। हे सगळं आता आपण कांद्यावर टाकून घेऊया। हा गरम मसाला आहे। सगळं धणे जिरे वगैरे गरम मसाल्यासाठी जे साहित्य लागतं ते काही स्पेशल आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही। हे 1 चमचा लाल तिखट आणि काश्मीरी तिखट। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया कांद्याबरोबर।
भाजी रस्सा तयार करण्यासाठी हा मसाला भाजून घेतला आहे। यात आपण आता अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेऊया भाजीमध्ये टाकण्यासाठी। कांदा आणि बाकी मसाला आपण भाजीसाठी तयार करून घेतला आहे। आता आपलं खोबरं भाजायचं राहिलं आहे। थोडंसं गुलाबीसर भाजून घेऊया। पुडात टाकण्यासाठी आपण 1 वाटी खोबरं घेतलं आहे किसून। आता हे भाजीसाठी खोबरं गुलाबीसर करून घेऊया। आणि हा मसाला तर आपण तयार केलाच आहे। खोबरं भाजून झालंय, गुलाबीसर रंग आलाय, काढून घेऊया। आता हे खोबरं आणि हा कांदा वगैरे सगळं भाजून घेतलंय ते आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया भाजीसाठी। खोबरं आणि आता हे सगळं टाकून घेते मी। त्यासाठी हा मसाला आता आपण वाटून घेऊया मिक्सरवर। त्यांची भाजी रस्सा तयार करून घेतोय। तेल, जिरं, हळद, वाटून घेतलेला भाजीचा मसाला, मसाला छान तेल सुटेपर्यंत ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। छान तेल सुटलंय मसाल्याला, वासही छान सुटलाय। तर छान असा वास सुटल्यानंतर आणि मसाला छान परतून झाल्यानंतर खमंग त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊया। गरमच पाणी भाजीला वापरा। आधी थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यात मसाला पुन्हा परतून घेऊया। म्हणजे मसाला जळणार नाही। आता आपण पाणी टाकून घेऊया। आपल्याला किती जणांची भाजी हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही। आता थोड्या वेळ भाजी उकळू देऊया भाजीला तेल सुटेपर्यंत। यात आपण आता मीठ टाकून घेऊया। छान मसाला असा मोडून घ्यायचा आहे म्हणजे तो पाण्यात छान मिक्स होईल। 5 मिनिटं हा सार उकळून घेऊया आपण। भाजीला छान वरून तेल सुटलंय, तवंग आलाय। आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। भाजी तयार झाली आहे। सातपुड्याच्या पाटवड्या तयार करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे। हे पीठ आपण घेरून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण 2 वाट्या चणा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ थोडंसं चिकटपणा येण्यासाठी अर्धी वाटी त्याला गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। म्हणजे 2.5 वाटी पीठ झालं आहे। पीठ घेरून घेण्यासाठी आपण पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे। पिठाच्या डबल पाणी ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। जर वरून लागलं तर ते टाकता येतं, पण वरून टाकताना पण पाणी गरमच हवं आहे म्हणून थोडं काढून ठेवायचं। पाण्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे पिठाला चव चांगली येईल, म्हणजे आळण्या होणार नाही। थोडीशी हळद टाकून घेऊ किंचित, पिठाला रंग छान येईल। ते सगळं ढवळून घेऊया मीठ आणि हळद। त्याच्यासाठी लाटण्याचाच उपयोग करायचा आहे म्हणजे पीठ हे छान घेरता येतं। पाण्याला उकळ आल्यानंतर त्याच्यात आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहे। हे 2 वाट्या डाळीचं पीठ आणि त्यात आता आपण टाकून घेऊया अर्धी वाटी गव्हाचं पीठ, कारण त्याच्यामुळे पिठाला छान चिकटपणा येतो आणि छान असे पूड वळले जातात। पाणी उकळलेलं बघताय तुम्ही। आता आपण हे पीठ त्याच्यात टाकून घेऊया। पटापट हे पीठ आपल्याला घेरून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत, त्यामुळे हे पटापट असं घेरून घ्यायचं आहे। ताटली ठेवून वाफ द्यायला ठेवूया 2 मिनिटं। आता हे वाफून घेतलेलं पीठ आपण छान एका पिशवीत भरून छान असं चोळून घेऊया किंवा लाटण्याने असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचंय छान चोळून। पीठ गरम असल्यामुळे एका पिशवीत टाकून किंवा एका कापडात टाकून असं छान मस्त मळून घ्यायचंय। ताटाची मागची बाजू घेऊन ताटाला छान तेल लावून घ्यायचंय म्हणजे पीठ चिकटणार नाही।
आता हा गोळा आपण छान लाटून घेऊया. तर लाटून घेतलेल्या पोळीवरती आपण हा सगळा तयार केलेला मसाला टाकून घेऊया. आणि आता ह्याचे पूड वळून घेऊया. अशा पद्धतीने पूड वळून घ्यायचे. अशा पद्धतीने या पाटवड्यांना 7 पूड वळून घ्यायचे असतात, म्हणून याला 7 पूडच्या पाटवड्या म्हणतात. नाही आल्या तरी चालतील, पण ह्या अशा पद्धतीने केल्या जातात. आता ह्यात आपण मसाला भरून त्याचे पूड वळून घेतले. आता आपण त्या कापून घेऊया. अशा प्लेन आल्या पाहिजे, तडे वगैरे नको जायला. आता आपण अशा छान कापून घेतलेल्या आहेत. अशा आपण छान कापून घेतल्या आहेत. त्या रचून घेऊया आपण छान प्लेटमध्ये. अशा प्रकारे आपल्या 7 पूडच्या पाटवड्या आणि त्याचा हा रस्सा तयार झाला आहे. या रश्श्यामध्ये एक एक पाटवडी टाकून भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत खायची असते. 7 पूडच्या पाटवड्यांची ही भाजी, या 7 पूडच्या पाटवड्या तयार झाल्या आहे. खानदेशी स्पेशल ही रेसिपी आहे. याच्यासोबत बाजरीची, ज्वारीची भाकरी, चपाती, भात कशाबरोबरही हे तुम्ही खाऊ शकतात. ही आमटीमध्ये या पाटवड्या घेऊन खायच्या असतात किंवा नुसत्याही ते छान लागतात. सोबत कांदा, ताक, लोणचं, पापड यासोबत हे खायचं असतं. रेसिपी कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.